बिचारी लिपस्टिक एखादी गोष्ट घेतली की ती संपेपर्यंत तिचा पिच्छा सोडायचा नाही. असे बरेचसे जण असतील माझ्यासारखे. ही लिपस्टिक गेल्या महिन्यात घेतली होती आणि ती आता संपेपर्यंत तिचा काही पिच्छा मी सोडणार नाही. तसंच काहीसं या जीन्सचे गेले 4 दिवस झाले तिच्यावरच डाव धरलाय. ढिगभर जीन्स आहेत पण आता ही जोपर्यंत जुनी होत नाही तोपर्यंत हिचा भोगा पाडायचा. पब्लिक प्लेसमध्ये 2 टाईपचे कपल असतात. ते क्यूट मेड फॉर इच अदर आणि दुसरे असतात ते छपरी. ज्यांना बहुतेक आजूबाजूच्या पब्लिकचा विसर पडतो आणि त्यांचा रोमांस ते चाळे तिकडेच चालू होतात. आता तुम्ही म्हणाल प्रगती माइंड युअर ओन बिझनेस. येस येस आय माइंड माय बिझनेस बाय माय डोळे माइंड देअर बिझनेस. आता पब्लिक प्लेसमध्ये दिसते ते बघायला काय हरकत आहे. 50 रुपयांचा लाईव्ह शो बघितला. शेवटी नारळवाला आणि मी एकमेकांकडे बाई काय हा प्रकार असं म्हणून मी तिथून काढता पाय घेतला कारण मला उशीर झालेला. बाय द वे मला अजिबात बरं नाहीये त्यामुळे इथे येऊन मी निवांत बसली होती. त्यानंतर मी मोंजोलिका असा काही प्रकार नाहीये. ही मसाज चेअर आहे त्यामुळे माझ्या केसांची हालत झाली. काम उरकून घेतलं आणि आता पोटपूजा करण्यासाठी इथे जवळ असलेल्या एक हॉटेलमध्ये गेलो. जेवण येईपर्यंत हे असं करणं शास्त्र असतं का? कुणाच्या ताटामध्ये आपल्यापेक्षा जास्त पीस आलेत का याची शहानिशा केली. हे आहेत तुषार सर, अत्यंत विनोदी माणूस. कधीतरी लाईव्ह ऐकवेल तुम्हाला. आजचं दिवसभराचं काम आवरलं आणि त्यानंतर लक्षात आलं की असलेले डोळे आणि नसलेलं डोकं दोन्ही एकत्र दुखतंय. त्यामुळे डॉक्टरकडे नंबर चेक करायला गेली पण डॉक्टरच नव्हते. आता फायनली मी घरी आली आणि घरातला माझा हा पसारा बघताय ना तुम्ही. सकाळी जाताना खूप उशीर झालेला त्यामुळे सगळं काही ॲज इट इज ठेवून मी शरूला स्कूलमध्ये सोडलेलं आणि मी गेलेली. आता घरी आली आहे. मला अक्षरशः वैताग आलाय. असं वाटतंय की कोणीतरी मला इथं जेवायला द्या ना. बरं असो ज्वारीचं पीठ मी घेऊन आली आहे त्यामुळे आता पटपट हे चुटकी वाजवलं की गायब का होत नाही. बाकीच्यांच्या रीलमध्ये होतं माझ्या रीलमध्ये होत नाही. शेवटी मी स्वतः आवरलं. माझं गोडूला मला नेहमी मदत करतं. आय एम ब्लेस की माझे पोरगे खरंच खूप 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 गोड गोंडूस आणि मला कामं करू लागते आणि मोठी झाल्यावर ते कदाचित सगळीच कामं तीच करू लागेल मला. जोक ऑफ द पार्ट. माझी मुलगी माझ्यापेक्षा जास्त 2 पावलं आगाऊ आहे असं माझे घरचे म्हणतात. बाकी ती माझी काळजी घेते हे वेगळं सांगायला नको. तुम्ही बघताच सगळं काही आवरून घेतलं. भांडी वगैरे सगळं काही आवरलं. दूध तापायला घातलं मस्तपैकी आणि हो उतू गेलं तसं आज दूध उतू जाणार नाही याची पूर्ण दक्षता घेतलेली आहे. गरमागरम बाजरीची एक आणि ज्वारीची एक अशा 2 भाकरी करून घेतल्या. तोपर्यंत गोडूला झाडून घेत होतं. गरमागरम भाकरी आणि मटकीची भाजी. वाव. बाकी सगळी कामं आवरून झाली आणि त्यानंतर आता रोज संध्याकाळी दूध पिणं चालू केलंय मी आणि तिने. आम्ही दोघींनी आणि जेवण झाल्यानंतर शतपावली करणं इज मॅन्डेटरी. छान पद्धतीने आमचा व्यायाम पण होऊन जातो. पोट पण दिसत नाही आणि आजचा दिवस असा गेला. अजून काही असेल तर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. गुड नाईट.